म्हणून त्याला काय तो दंड आहे. बरोबर. आणि आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे अशा तऱ्हेने पदवी ज्याने घेतली आहे त्याच्यासाठी हे काय मस्तपैकी पिकलेलं अमृतमय अमर करणारं अशा तऱ्हेचं फळ आहे. बरोबर आहे. समजतंय का तुम्हाला? तुम्ही जर प्रयत्नपूर्वक मेहनतपूर्वक आळस न करता प्रमाद न करता हे मनुष्याला अमर करणारं जे शास्त्र आहे हे तुम्ही समजून घेतलं चांगल्या माणसाकडून जाणकार माणसाकडून की तुमच्या जीवनाची कळाच बदलून जाते, तुमची जीवनाचे रयाज बदलून जाते. तुम्ही होत्याचे नवथा होता आणि तुमचं जीवन सुंदर सुघटित स्वस्थ होतं. भासणारं शरीर आहे या शरीराच्या व्याधी त्याला होणार कंठ शरीर आहे. बरोबर. त्याच्यासाठी अनेक संकट येणार. बरोबर आहे. त्याच्यासाठी ते धावपळ करणार. तुमचा त्याच्याशी काही संबंध आहे का? तुम्ही सांगितलं बद्दल घेतलं माझ्याशी काही संबंध नाही. त्याला कुठे पडायचं ते पडून दे, जळायचं तर जळून दे, नाहीतर याला कोण खाऊ दे, नाहीतर हे सडून जाऊ दे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं तुम्ही म्हणायला लागला की तुम्ही काय काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा धावी आले. तुम्ही संसारात असताना देखील संसाराचा सगळा गोंधळ आणि मायेचं सगळं कौतुक तटस्थपणे बघू शकता. बरोबर आहे. हे लागलं का? काय याचा भावार्थ असा की ब्रह्माचे अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणार सूक्ष्म शरीर स्थूल शरीर नाही आहे. त्यापासून होणाऱ्या पाप पुण्याच्या क्रिया नाही आहे. त्यांचं फळ जन्म मरण स्वर्ग नरक सुख दुःख हे सर्व नाही आहे कारण ते अविद्या कल्पित आहे. त्या कल्पित सामुग्रीने माझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही, पुढे बिघडला, आता बिघडत नाही आणि पुढेही केव्हाही बिघडणार नाही. लाल करून ठेवा आणि हृदयंगम करून ठेवा आणि या वृत्तीमध्ये राहा. मग तुम्हाला कुठलंही संकट तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. बरोबर आहे. हनुमान चालीसा वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही है ना. तो नित्य ब्रह्मस्वरूप आहे आणि कोणत्याही काळी शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही. तो आत्मा ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? मुक्त आहे. बरोबर आहे. आता पुढे बघा शिष्य महाराज जर आत्मा मुक्त झाला मग आम्ही लोकांना 2:30 वाजता यावं लागतं, त्याच्यासाठी 1 तास निघावं लागतं, याच्या अगोदरपासून तयारी करावी लागते. 12 वाजल्यापासून हे काम सुरू होतं हे ना. आणि कशासाठी? केवळ श्रवण व्हावं, मनन व्हावं, निधिध्यासन व्हावं. म्हणून आम्ही जर मुक्त जावं तर हे कशासाठी करायचं? घरची बसूया आणि आराम करूया. 12 वाजल्यानंतर जेवल्यानंतर थोडी सुस्ती येते है ना. एखादा तास वामकुक्षी म्हणतात त्याला, वामकुक्षी केली असते. पण हे आपलं पळापळ कशासाठी? मोटरसायकलवरून गाडीमधून कसं व्यर्थ झालं की नाही. ज्ञान साधने कशाला सांगितले? मुक्तावत्तर ज्ञान साधन
कशाला सांगितलं? श्री गुरु म्हणाले आत्मा आहे ना हा ब्रह्मरूप आहे, खरीच गोष्ट आहे. काय खोटी थोडीच आहे, खरीच आहे. पण वाटलं पाहिजे ना, काय वाटलं पाहिजे. मी आत्मा आहे आणि शरीर नाही, आणि जो आत्मा आहे मी तो ब्रह्मस्वरूप आहे, हे तुम्हाला वाटलं पाहिजे ना. हे वाटत नाही म्हणून तर सगळी कसरत आहे. काय वाटलं असतं तर कोण आलं असतं, कशाला आलं असतं? स्वामीजी मला साक्षात्कार झालेला आहे, तर मला काही करायचं नाही, कोणाकडे करायचं नाही आणि कोणाकडे जाऊन बसायचं नाही. माझं मला ज्ञान झालेलं आहे असंच म्हणेल की हो. आत्मा ब्रह्मरूप आहे ही तर गोष्ट खरीच आहे. पण आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्या भ्रम आहे याचं काय करायचं? त्या भ्रमनिवृत्ती करता ज्ञानाची साधने सांगितली. ज्यांचा भ्रम निवृत्त झाला आहे अशा जीवनमुक्त विज्ञानाचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो हे तर तुला सांगितलंय ना. जो या जन्मामध्ये याची देखी याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे जे तुकाराम महाराज सांगतायत, असा ज्यांचा अनुभव आहे त्यांचा काय अनुभव आहे ते सांगितलंय, पूर्वी सांगितलंय. अशा जीवनमुक्त विद्वानाचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते तुला सांगतो. काय सांगतात आता परत सांगतात. वंद्यपुत्राचं वंद्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाही. काय वंद्या पुत्र जसा नसतो तसा प्रपंच काय नाही, म्हणून त्याचा करता ईश्वरी नाही. झालं का? बघा हे काय करतात वेदांती, बघा ईश्वराला काय करतात? खोटा ठरवते. नास्तिक आहेत, बरोबर आहे. आणि आपल्या शिष्यांना जवळ करून हे करून खाऊ पिऊ घालून काय करतात? बिघडून टाकलेलं, नास्तिक बनवतात. शरीर एवढंच उचलायचं, एवढंच भाग उचलायचे आणि मोठा करून आहे ना. वंद्या पुत्राप्रमाणे प्रपंच नाही म्हणून त्याचा करता ईश्वरादी नाही, बरोबर आहे. एवढेच उचलायचे. अज्ञान किंवा अज्ञान कार्य ही साक्ष नाही. साक्ष म्हणजे साक्षीचा विषय नाही. अज्ञान किंवा अज्ञान कार्य हे साक्षीचे विषय नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भावही नाही. बघा काय सांगतात, साक्षी पण नाही. साक्षी कधी होईल? साक्ष असेल तर, साक्ष जर खरं असेल तर साक्षी देखील खरा. साक्ष खोटा झाला तर साक्षी भाव पण काय झाला? खोटा झाला. मग हे फक्त समजावण्यासाठीच ना. काय साक्षी काय, साक्ष काय, या सगळ्या गोष्टी काय करतात? समजावण्यासाठी ना. काय काय समजावणं? तू शरीर नाही, महाकाश, नंतर घटाकाश, नंतर काय मटाकाश, मेघाकाश, आणखी या सगळ्या गोष्टी कशा आहेत? म्हणजे समजावण्यासाठी खरं त्याच्यामध्ये काहीच नाही, केवळ समजावण्यासाठी. तसंच आहे. मग त्यामुळे परंतु आत्मा अज्ञान कार्य ही साक्ष म्हणजे साक्षीचा विषय नाही. म्हणून काय आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भावही नाही.
देहादी दृश्य पदार्थ नाही, नाही म्हणून आत्मा काय द्रष्टा पण नाही, दृष्टा पण नाही. बरोबर नाही. हा कुठंच चैतन्य साक्ष आणि द्रष्टा म्हणतात, हो परंतु ते म्हणणं साक्ष आणि दृश्य पदार्थ आहेत असे मानले तरच होईल, हा साक्षी होईल. बरोबर आहे. हो त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुठंच्या त्या ठिकाणी होतो, हा बरोबर आहे. हा ते मानले नाहीत हं. म्हणजे साक्षीत्व व द्रष्टृत्व हे भाव जातात. जातात. हा मानलं तर तर ना हा मानले तर काय, हा मानले तर साक्षी आहे. मी साक्षी आहे हा हे ना, हो तर कुठंच चैतन्य झालं. हा मी द्रष्टा आहे हा तर जीव झाला, जीव झाला मी भोगताय तर जीव झाला. हे ना. हा हे कोण ठरवतंय? हे साक्षी म्हणजे आपणच की कोण जीव ठरवतंय? अज्ञान आणि अज्ञान कोण ठरवतंय की आपण? आपणच ठरवतो. है ना. हा देव कोण? आपणच. आपणच जीव कोण? आपण. आपणच कुठं कोण? आपणच. हे सगळं आपण ठरवतो ना. हा. आणि शेवटी मी ब्रह्म आहे हे पण कोण ठरवतं? आपणच ठरवतो. है की नाही? हो बरोबर हो ना. ना. सगळं गुताडा कोणी केलेला आहे? आपणच केलं. आणि त्याचं सोडवणारही कोण आहे? आपणच आहे. हे समजलं की बरं हा लक्षात येते. हो हा सगळा गुताडा आपणच केलेला केलेलं आहे. आहे. बाकी त्याचं काहीच नाही आहे. फक्त एकमेव ब्रह्म आहे. हा बाकीचं सगळं आपल्या अज्ञानामुळे आपल्याला काय करतंय भासतंय. हे आता आपण सगळं म्हणायला लागलो ना. हो काय म्हणाला? मी देह नाही. हा ना. कुठपासून सुरुवात करायची? देहापासून स्थूल देहापासून. स्थूल देहापासून मी अन्नमय कोश, नाही मग प्राणमय तरी असा, नाही मग मनोमय मनोमय नाही विज्ञानमय विज्ञानमय नाही नाही आनंदमय पण नाही नाही नाही. नाही झालं. हा मग तुम्ही जीव तरी असा, नाही मग कुठचं तरी असा नाही नाही. ठीक आहे ना. मग कोण आहे? ब्रह्मरूप आहे. एकमेव एकमेव ते ब्रह्म. या निश्चयापर्यंत तुम्ही येता की नाही? हा बरोबर आहे. हो. हे मानलं, परंतु ते म्हणजे साक्ष व दृश्य पदार्थ आहेत हम्म. असे मानले असतात. त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुठंच त्या ठिकाणी होतो. हा. आणि ते मानले नाही तर म्हणजे साक्षीत्व द्रष्टत्व हे भाव जातात. आत्मस्वरूपाचा निषेध होत नाही. हम्म. जर बंध असावा तर बंध निवृत्ती रोग मोक्ष असावा. बंद जर बंध असेल तर बंद तर निवृत्त. बंधाची निवृत्ती मोक्षही असेल. हा आणि बंध मानला नाही तर बंद नाही मग मोक्ष नाही. काय काय हो बघितलं. हम्म. बंधाला तुम्ही मान्यता दिली, हा आदर दिली, हा है ना. बसा बसा म्हटलं, है ना. हम्म. काय जेव्हा म्हटलं, चांगला आसन दिलं, हा झोपायला कॉटपट दिली, पंखा लावला, कूलर लावला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय म्हणाल तो? जाणार नाही. हा थांबतो म्हणते. चांगलं झालं असं की आमच्याकडे म्हणाले. त्याला दक्षिणाही दिली 2000 रुपये. तर तो म्हणाला हे कमीच आहे, आणखी काही कपडे द्या, आणखी काही द्या. तर पुढच्या वेळेला आले तर नको रे बाबा. हे खा, ठेवा आणि बाबा जावा, आमच्याकडे राहायला जागा नाही. बरोबर आहे. म्हणजे आदर केला तर ते काय करतं? हा आपल्या पाठीशी लागतं. हा आपल्या पाठीस लागते. बरोबर आहे. हा आणि त्याला त्याच वेळेला गेट आउट केलं की पुन्हा तुमचं तोंड पाहत नाही. हा बरोबर आहे. हो तुम्ही ज्या ठिकाणी नरम असतं ना त्या ठिकाणी लोक खाणत जातात. हा काय जो सेवा केली तुमची, सगळं केलं, त्याला तुम्ही काय करताय? रडवता की तुम्ही फार कमी पैसे दक्षिणा दिले, अजून तुम्ही दक्षिणा द्या, प्रत्येकाला वस्त्र द्या, हे करा ते करा. म्हणजे जो सेवा करतोय, मनोभावाने सेवा करतोय, त्याला तुम्ही काय करताय? तर देत आहेत की नाही देत?
मग काय व्हावं लागतं? मग खट व्हावं लागतं. खटाशी व्हावे खट है ना. नाथाळाच्या माती हाणून काठी, बरोबर आहे ना. असं करावं लागतं की नाही. तर तशा तऱ्हेने जर तुम्ही अज्ञानाला आश्रय दिला, अज्ञानाचा काय केला, सत्कार केला, बसा म्हटलं, सगळं काय केलं की अज्ञान आपली काय करत, जादू तुमच्यावर पसरायला. अज्ञानाला तुम्ही बागत ठेवलं, मग ज्ञान तुमचं काय करून ठेवतं, कल्याण करत. बरोबर आहे ना. अवदसा एकदा तुमच्या घरामध्ये घुसली, व्यसनं तुमच्या घरात घुसली, ते पूर्णपणे वाटोळ केल्याशिवाय तुमचं काही जाणारच नाही, ते निघणारच नाही. आणि नारायण तुमच्याकडे कधी येऊ शकत नाही. आणि नारायण नसल्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी येऊ शकत नाही. अवदसेचा तो पूर्णपणे तुमचा नाश केल्याशिवाय राहत कोण? अवदसा. बरोबर आहे. हो. बघा मग तसं बंद मानला, काय मानला? बंद. मग बंद निवृत्ती रूपी मोक्ष मानावा लागेल. आणि मग बंदासाठी काय करा, मोक्षासाठी प्रयत्न करावा. मग काय करा, बंद मुळीच नाही, मग मोक्षाचाही प्रश्न येत नाही, मग मोक्षही नाही. अज्ञान असते तर त्याचा ज्ञानाने नाश झाला असता. मग अज्ञानच नाही म्हणून अज्ञान नाही, मग त्याचा नाश करण्याचं ज्ञानही नाही. अरे अज्ञान मानता म्हणून ज्ञान येतं ना. त्या अज्ञानाला मानलं नाही तर ज्ञान येणारच नाही. अरे तुम्हाला कचरा बघण्याची वृत्ती झाली, बरोबर आहे ना, तर तुम्हाला झाडू मारण्याची बुद्धी होईल ना, बरोबर ना. पण काही माणसाला कचरा वाटतच नाही. इतके घाणेरडे लोक असतात, बरोबर आहे. त्या लोकांना काय करायचं, उठसूट वही फाडली, कागद टाकला है ना, इकडे वर कपडे सुपट टाकले, ती खाली पडलेले आहेत है ना. केळ्याची साल खाल्ली का, जाता तिथेच फेकून दिलं है ना. दुसरं लोक बिडी पिणारे, सिगरेट पिणारे तिथेच टाकलं. दुसरा चौथा काय करणार आहे, खाणार आहे तो टाकलं तिथेच है ना. हे कुठले, हे असभ्य संस्कृतीचे सदस्य आहे. स्वच्छता नाही ना, सुंदरता याच्याशी काही घेणं देणं नाही, बरोबर आहे. आणि ज्याला सुंदरता, स्वच्छता याची आवड आहे, त्याला ते बघवत नाही. एक कचरा पडला तरी अरे उचलतो असं बोलणार नाही. त्याला ते राग येतो, डोकं येऊन जातं, खराब होऊन जातं. कारण त्याची जी सवय आहे ना, कसं असलं पाहिजे, स्वच्छ सुंदर पाहिजे, एकदम चकाचक असलं पाहिजे, अशी त्याची वृत्ती. घाण दिसली, धूळ दिसली तर तो काय करणार, दूरच करणार. तुमची बंधामध्ये वृत्ती गेली तर मोक्षासाठी प्रयत्न करावा लागेल, बरोबर आहे ना. म्हणजे कचरा दिसला तर झाडू मारण्यामध्ये प्रवृत्ती होणार आहे ना. मग कचरा दिसलाच नाही तर मग झाडू मारण्याची प्रवृत्ती नाही होणार. मग त्या घाणेरड्या माणसासारखे आपण असावं का? नाही, तसं नाही हे ना. म्हणजे कचरा दिसला नाही म्हणजे काय, कचरा असला तर हे ना. जगामध्ये बंद असला तर झाडू मारण्याची प्रवृत्ती होईल, बंदाला जाणण्याची प्रवृत्ती होईल. पण तुम्हाला बंद दिसत नसेल तर झाड मार करायचं प्रवृत्ती होणारच नाही, मोक्षासाठी प्रवृत्ती होणारच नाही, बरोबर आहे. अज्ञान असते तर त्याच्या ज्ञानाने नाश झाला,
पण अज्ञान नाहीच, म्हणून त्याचे नाशक ज्ञानही नाही. असा ज्या विज्ञानाचा निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा त्याग झालेला असतो. काही आहेत नाही तर काय करायचं बाबांनो, काय काही नाही जायचं, बंध नाही माझा, मोक्ष पण नाही. उभा आहे, काम नाही काम नाही झालो पायी रिकाम असं म्हणतात ना. ही पंक्ती तुम्हाला आता लागेल. काय ही पंक्ती तुम्हाला आता लागेल का नाही लागेल? अरे तुम्ही बंद पाहायला लागलात तर मग मोक्ष, तुम्हाला मोक्षासाठी प्रयत्न करण्याची श्रवण मनन निधी ध्यासन सगळी साधनं लागली की नाही? मोक्षाची साधनं आली की मग अज्ञान पाहायला लागलं, जिथे तिथे अज्ञानच आहे अज्ञानच आहे अज्ञानच आहे. तर मग तुम्हाला अज्ञान निवृत्ती काहीतरी मंदिर बिंदिर काहीतरी मेलेला आहे जवळपास पुत्र बित्र. अज्ञान निवृत्तीची साधना म्हणजे ज्ञानाची साधना तुम्हाला करण्याची जबाबदारी येते की नाही येते. मग तुम्हाला काम झालं की नाही? है ना. आणि तुम्हाला ज्ञान झालं का? तुम्हाला कुठे बघितलं तर ते अज्ञान दिसतच नाही, है ना. कुठे बघितलं तर त्या ठिकाणी बंद दिसतच नाही. मग तुम्हाला काय दिसत आहे? जनी वनी निरंजन वासुदेव समान. जनी वनी निरंजन वासुदेव समान अशी ज्याची दृष्टी झालेली आहे त्याला काय काम होतं? त्यावेळेला म्हणतो तो काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. कीर्तनकार समजून सांगतील अशा गोष्टी नाही, त्यांना नाही स्वतः शिकले, दुसऱ्याला काय शिकवणार? संसाराच्या कथा काय त्या यांच्या कथा, राजकारणाच्या कथा, विनोदाच्या कथा, वेळ मारून न्यायचे, तगडी काय घ्यायची, 10,000 द्या, 20,000 द्या, 25,000 द्या. बरोबर आहे. श्रवण जेव्हा 8 तास काम करतो तेव्हा या कन्स्ट्रक्शनवर मरण्याची कुठे कुठे त्यावर वर चढून करतात. त्यांना काय मिळत असतो? 900 रुपये किंवा 500 रुपये लेबरला काय मिळतो? पैसा मिळतो. आणि हे किती घेऊन जातात? 10 पट 15 पट रक्कम घेऊन 1 तासासाठी. बरं वाटत नाही ना त्यांना? बरं वाटत. अरे कला असली म्हणून काय झालं? अशा विद्वानाच्या निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा त्याग झालेला असतो. कारण हे लोकातील विषय तुच्छ आहे म्हणून त्याच्या प्राप्तीकरता काही कर्तव्य नाही. बरोबर आहे ना. तसाच आत्म्याच्या ठिकाणी बंध नाही म्हणून मोक्ष प्राप्ती करताही काही कर्तव्य नाही. हे बघा, ज्याने काही भक्ती ज्ञानासाठी काही प्रयत्न केलेला नाही, 2-4 वर्ष तुम्ही जसे कथा ह्या विचारसागरात बसले किंवा त्याच्या अगोदरही तुम्ही सत्संग केले तसा त्याने सत्संग केलेला नाही. आणि अचानक जर येऊन तो इथे बसला आणि त्याच्या कानावर हे पडला, चांगलं सांगतात बाबा हे लोक, काहीच करा ना काय. बरोबर आहे की ज्ञानप्राप्तीची श्रवण मनन ध्यान करायला नको, भक्ती करायला नको, योग करायला नको, ध्यान करायला नको, काहीच करायला नको. बरं आहे की आयतो काय जाऊन ताटावर बसायचं, लाडू गुलाबजामुन आणि काय काय बालूशाही मिळत राहत आहे ते खायचं. बस एवढं मोठं पोट करायचं, असंच होईल की नाही त्याला? हे ना, आपणाला नाही होणार तसं, कारण आपण प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला आपल्याला कळत आहे की हे पोट आहे.
दुसऱ्या ठिकाणी बंद नाही म्हणून मोक्ष प्राप्ती करता काही करत काहीच करायचं नाही. बरं आहे की नाही? असा जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय असल्यामुळे त्याच्या कर्तव्यात्मक बुद्धीचा त्याग झालेला असून तो सर्वथा कृतकृत्य झाला आहे. काही करायचं शिल्लक नाही. बरं, कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, काम म्हणून करायचं का? कारण त्याची दृष्टी झाली सगळ्या ठिकाणी काय आत्माच आहे. सगळ्या ठिकाणी आत्माच आहे. मग त्याला काही स्वतःसाठी काही करावं लागत किंवा जगासाठी त्याला काही करावं लागत जगच नाही तसं. कारण त्यातली दयाळूपणा देखील काय कर मारून टाकतो है ना. मग त्याला कृतकृत्य आहे. त्याप्रमाणे हे शिष्य तूही आत्मा कसा मान पुढे जाणून जेव्हा आत्मा स्वरूपाच्या ठिकाणी निश्चल होऊन सर्व कर्तव्य टाकशील तेव्हा तुला अक्रिय ब्रह्मरूप विदेह मोक्ष अधोरेखा करा है ना. आता आपण गृहस्थ आहे, एवढ्या सगळ्या काही गोष्टी इतक्या एवढ्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या काय आपल्याला जमतील असं नाही. पण हळूहळू आपण काय करावे, सगळ्यामधून असं अंग काढून घ्यावं, गुंतून पडू नये, अंग काढून घ्यावं है ना. तुकाराम महाराज याच्यासाठी सांगतात पोटापुरते काम अवश्य करा. याचा साधा अर्थ काय, जेवढं काही दिसतंय प्रारब्ध रूपाने शरीर दिसतंय त्याची थोडीशी हे होईल एवढंच काहीतरी हालचाल करावी, काम करावं आणि काय करावं. बाकीचं परमात्मा स्वरूपाचं चिंतन हे अधिक करीत राहणं. आम्ही 4 पाठ शिकवतो असंही चालू राहतं. बाकीचंही जे काय चालू राहतं तेही काय चालू राहतं याच्यासाठी चालू राहतं. पुढे बघा तेव्हा तुला अक्रिय ब्रह्मरूप विजय मोक्ष प्राप्त होईल. शिष्य महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर आत्मा वर सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वीही नित्यमुक्त ब्रह्मरूपच आहे ना, है ना. मग श्रवणादी साधने कशाला, हे पुन्हा शंका आहे. पुन्हा शंका ही श्रवणादी साधन कशाला है ना. आता काय पुन्हा जर पुन्हा शंका केली तर पुन्हा उत्तर काय तेच पुन्हा तेच उत्तर, पुन्हा पुन्हा उत्तर तेच की ज्ञानाचे पूर्वी आत्म्या मिथ्याच करता भोगता मानून सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरता जीव अनेक साधने करून त्यापासून प्रेम भोगतो. आणि जेव्हा ब्रह्मविद आचार्यापासून वेदांत महावाक्य उपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते. कसे ज्ञान होते, एवढं वाक्य लागलं का, काय लागलं, मी सच्चिदानंद. ज्ञानाचे पूर्वी आत्मास खोटच मी करता आणि भोगता मानून सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरता सुखाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती करण्याकरता कधी ज्ञानाच्या पूर्वी है ना. जीव अनेक साधने करून की अनेक साधनामुळे त्याला काय होणार, क्लेशच होणार, त्रासच होणार. तुम्ही कितीही करा, तुमच्या प्रिय माणसासाठी कितीही करा, त्याला ते पुरुषच वाटत, बरोबर पुरुषच वाटत. पण तुम्ही काय करत सारखे मरमर मरत असता, सारखे हे आण ते आण ते आण ते आण ते आण करतच असतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाढण्यासाठी किती मेहनत करावी लागते, कमावण्यासाठी किती मेहनत करावी, राखण्यासाठी किती मेहनत करावी लागते. हे सगळे श्रम तुम्ही करत असता आणि ज्यांच्यासाठी आपण करतो
त्यांना काही घेणं देणं नसतं. काही वाटत नाही त्यांना. अत्यंत डिंब माणसं असतात, त्यांना काहीही वाटत नाही. म्हणजे आम्ही काय करावं, एक 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 पैसा सोडून सगळं उभं करावं. आणि हे काय म्हणणार, दगड मारून काचा पडणार, तिथे लोखंडाचा दरवाजा बनला तर मोडून काढणार, प्लायवूड लावलेलं असेल तर त्याच्या काय हे करून टाकणार. बरोबर आहे. कुठे पाईप लावलेला असेल तर मोडून टाकणार. काही त्याच्याशी घेणं देणं नाही त्यांना काही वाटत नाही. आपण कशासाठी केलं वाटतं की नाही वाटत? हो. त्यापासून क्लेश भोगतो आणि जेव्हा ब्रह्मवेद आचार्यापासून वेदांत महावाक्य उपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते. कसे ज्ञान होते? मी सच्चिदानंद बोला, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. करता भोगता नाही. करता भोगता म्हणून मला काही कर्तव्य नाही. एवढे त्या श्रवणाचे फळ आहे. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फळ नाही. वेदांत श्रवणाचे फळ काय? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, करता करता भोगता नाही. एवढं. म्हणून मला काही कर्तव्य नाही. बरोबर लाल करशाल का? हो हो केलं. एवढ्याला लाल करा. हो केलं. एवढे त्या श्रवणाचे फळ आहे. तुम्ही श्रवण कशाला करताय? ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी. कुठं आहे? कुठं आहे? हे ना, ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फळ. का? ब्रह्म स्वरूपच आहे. पण ब्रह्म आपल्या स्वरूपात आहे म्हणून ते नित्य प्राप्तच आहे. यावरून हे निश्चित झाले की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तव्य मानतो तो जो मानित नाही तो एवढा काय करायचं? आत्मस्वरूपाच्या ज्ञानी अज्ञानीचं लक्षण साधं आहे. काय? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्तव्य मानतो तो आणि आणि कर्तव्य मानित नाही तो ज्ञानी. मग सगळ्यात ज्ञानी कोण होईल? तो काहीच करत नाही. आहे ना? त्याला मानित नाही तो ज्ञानी. एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्मा अशा ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी काय कोण कसं वर्णन केलं? ब्रह्मस्वरूप कसं? एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्मा अशा ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी कोण असतं? मूल अज्ञान, स्थूल सूक्ष्म समष्टी व्यक्ती ईश सूत्रात्मा विराट प्राज्ञ तेजस विश्व भोग बंधन मोक्ष एवढ्या किती गोष्टी आपण सगळ्याची लक्षणं केली, समजून घेतल्या की नाही आहोत? ते कशासाठी? पुसून काढण्यासाठी. कशासाठी? पुसून काढण्यासाठी है ना? हे बघा, हे एक अधिक किती? दोन. बरोबर 3. अधिक किती? 3 बरोबर किती? 6. समजलं का? समजलं का? 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. समजलं का? समजलं का? नाही समजलं तर पुन्हा विचार. समजलं ना? हे जसं फळावर आपण बुर्जी करतात तसंच इथे आहे. तर मग हे जे सगळं सांगितलं ना, काय काय सांगितलं, काय काय सांगितलं, केवढं सांगितलं? काय? एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्मा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पहिलं काय सांगितलं? मूल.
ते स्थूल असतं सूक्ष्म असतं, ते समर्थ्य व्यक्ती असते, ते ईश्वर असतो, मग जीव असतो, मग सूत्रात्मा असतो, मग विराट असतो, प्राज्ञ बनतो, तैजस, विश्व, हो, मग बंध, मग मोक्ष. एवढ्या सगळे काय केलं आपण? 1 + 2 + 3 + 4 + 7 + 10 उणे 5 अधिक गुणिले 4. बरोबर आहे. हे जसं आपण करतो तशा तऱ्हेने हे सगळं आपण केलं, तुम्हाला सांगितलं. पण हे कशासाठी? समजून टाकण्यासाठी. समजलं तर कसं. आता त्याची बंधन मोक्ष वगैरे काही एक नाही. तुम्ही तर समजावून सांगितलं ना, 10 वेळा समजावून सांगितलं, पाठ करून घेतलं की नाही. परंतु त्याची प्रतीती होते. ती कोणामध्ये होते? ती मात्र ब्रह्मस्वरूपात होते, है ना. स्वप्नामध्ये भोगता होतो की नाही? भोग्य असतो की नाही? भोग असतो की नाही? आहे ना. स्वप्नामध्ये खरं वाटतंय, जागल्यानंतर काही, बरोबर आहे, काही नसतात. परंतु बुद्धीत ती सर्व विचित्र उत्पन्न होतात की नाही? हे सगळी कशी आहे? बुद्धीत ती सर्व विचित्र उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये देखील हा सगळा ते सगळं काय? बुद्धीचा विलास आहे. तो सर्व बुद्धीचा विलास आहे. विकास नाही, विलास आहे. तीव्र बुद्धी झोपेत लीन झाली असता काय? तीच बुद्धी झोपेत लीन झाली असता सगळेचा सगळे भेद नाहीसा होतो. और आत्मचिन मात्रता मात्र राहते. यावरून बुद्धी कल्पित पदार्थाचे प्रकाशन कोण करते? बुद्धीच करते. आपणच उत्पन्न केलेल्या पदार्थांना दाखवते कोण? बुद्धी दाखवते ना. लेकरू झालं हे ना, यशोदा माईला ते कौतुक करायला लागलं तर सगळ्या गोपिकांना कोण दाखवत? बघा माझं लेकरू, बघा माझं काय म्हणतात, माझं लेकरू गुणाचं आहे, असं काहीतरी आहे बघा. बाळ सगुण गुणाचं हा, माझं बाळ माझं गुणाचं गोजीरवाणे. मग गोजीरवाण म्हणून दाखवते की नाही? हे माझं बाळ किती काय गुणाचं आहे, गोजीरवाण आहे. आणि तुम्ही काय करताय त्याला? बरोबर आहे. हे सगळे जे संतांनी सांगितलेलं आहे, ज्या कथेमधून येते ते असंच असतं. हे सगळं कोणी काय केलेलं आहे? आपण निर्माण केलेलं नाही, आपण. हे जो प्रपंच पाहतो तो तीच बुद्धी झोपेत लीन झाली. आता सर्व भेद नाहीसा होऊन आत्मचिन्मात्रता मात्र राहते. यावरून बुद्धी कल्पित पदार्थाचे लालकरा बुद्धीत प्रकाशन करते. एवढं लक्षात ठेवा. कल्पना कोण करते? बुद्धी. आणि ते प्रकाशन दाखवते कोण? ज्ञान कोण करते? ते. हे शिष्य असा ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला. काय करतात? केवढा प्रकाश झाला? केवढा प्रकाश वर गेले तेवढा. अखंडित एक अखंडित अदृश्य रूप अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधन मोक्ष वगैरे काही नाही. परंतु त्याची प्रचिती मात्र होते. ती मात्र ब्रह्मस्वरूपातच होते. स्वप्नामध्ये भोगता, भोग्य किंवा भोग हे काही एक वस्तुता नसतात. परंतु बुद्धीची सर्व विचित्र उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये जो प्रपंच वाहतो तो सर्व बुद्धीचा विलास आहे. ते सर्व काय? बुद्धीचा विलास आहे. तीच बुद्धी झोपेत लीन झाली. आता सर्व भेद नाहीचे होतात. आत्मचिन्ह मात्रचा मात्र राहते. यावरून बुद्धी कल्पित पदार्थाचे बुद्धीत प्रकाशन करते. बरोबर. एवढं हे शिष्य एवढी इथे गोष्ट करा वरून 1 पासून
एक पासून इथपर्यंत कोटक करा, 2 बाजू हो. गोल करा वर पासून. हो हे शिष्य असा ज्याचा अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला आहे ना, त्याचा सर्व अज्ञान अंधकार जाऊन तो सदैव काय होता, असंग असंग, अद्वितीय, एकरस, स्वयंप्रकाश, ब्रह्मरूप होतो. आता हा एवढा आहे ना, हो. है ना बाळासाहेब, हा एवढं तुम्ही पाठ करू शकता की नाही करू हो स्वामी हा? करू शकतो. पाठ करू शकता की? हो. म्हणून दाखवू शकता की नाही? हो म्हणून दाखवू शकता. पण त्यावरून तुम्ही ज्ञानी झाल्यात का नाही ज्ञानी झाला, ज्ञानी झालो. तुमचं एवढं मान्य केलं जाईल हो की तुमचं पाठांतर चांगलं आहे. हो बरोबर आहे ना. पण तुम्हाला अनुभव आलाय की नाही, अनुभव हे आला. कसं करणार? हा ज्याचं त्या ते स्वतःच स्वतः हा है ना? तुम्ही हे पाठ करून बोलू शकता की नाही बोलू बोलू शकता? शकतो. खडाखड लाऊड स्पीकरवर बोलू शकता. पण त्याचा अनुभव आहे की नाही हा याचं साक्षी तुम्हीच असता. तुम्ही हो. की जे मी बोलतोय ते खरं आहे बरोबर असा तुम्हाला अनुभव असला असला पाहिजे. बरोबर आहे. पण नुसतं तुम्ही पाठ करून बोलत बरोबर असता. आहे. ते काय आहे? मग 40 वर्ष परभणी मधल्या एका गावामध्ये आज विचारसागर 40 वर्ष चालवीत असताना एक स्त्री कोणाच्या तरी सांगण्यावरून मला भेटायला आली. असे एक शिकवणारे आहेत, वेदांत शिकवणारे पाठ घेणारे आहेत आणि तुम्ही भेटला पाहिजे मग कोणीतरी सांगितलं तर ती आली. मग माझा स्वभाव जरा विचित्र नाही. तर मी तिला विचारलं, ताई तुम्ही 40 वर्ष विचारसागर शिकवताय आणि किती लोकांना तुम्ही मुक्त केलं. मग तिला आनंद वाटला माझी स्तुती करतायत म्हणून. पण पुढचा प्रश्न ऐकल्यावरती एकदम गंभीर झाली की तुम्ही मुक्त झाल्यात की तुम्हाला काही अनुभव आला की अनुभव आला असं तर मलाही जरा पामाराला सांगा थोडंसं. असं मी म्हटल्यावरती खरं सांगा काही तुम्हाला अनुभव आला की काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही मुक्त झालात की नाही मुक्त झालात कसं काय नाही बोलू शकले काय नाही. हो ना. जर ते म्हटलं असतं तर हो मला अनुभव आलाय हा मग ती काय म्हणेल, आल्याच नसते ना मग तसं. काय म्हणेल, मी देह नाही, नाही देह नाही. मी काही पंचकोश नाही, नाही हा मी स्थूल सूक्ष्म कारण शरीर नाही, नाही मी आत्मा आहे. हा पण मी कुठंच आत्माही नाही, ब्रह्म मी अद्वैत एकमेव द्वितीय ब्रह्म आहे. मला जन्म नाही, मला मरण नाही. मला कधीही मृत्यू नव्हता, मला भवसागर नाही. बरोबर आहे. हो मला जन्म मरण नाही, मला स्वर्ग नरक नाही, मी कुठल्या लोकात जाणार नाही, हा मी इथेच काय करणार. दिवा जशा तऱ्हेने तेल संपल्यानंतर दिसेल तशा तऱ्हेने प्रारब्धाने मिळालं आणि तो मला दिसणार. हा हे जे शरीर आहे शरीर आहे. मी कधी स्वतःला शरीर मानणार नाही, हा. मला दिसत आहे ते प्रारब्धाने शरीर आहे, पंचभूतामधून आलेलं शरीर आहे. हे काय म्हणते पंचभूतामध्ये होऊन जाईल. आपोआप लीन झालं नाही तर लोक लीन करतील, बोलतात ते माती केली, हा कुठे गेला होता माती माती करायला. करायला. बरोबर आहे. मग ते होईल. मग तुम्ही कोण आहे, मी एकमेव द्वितीय ब्रह्म. आता तो खडाखड सांगेल की नाही, सांगणार सांगायला है पाहिजे. ना? तुकाराम महाराज सांगतात का नाही असं, सांगतात. मग हे सांगणं अभिमान आहे का, नाही नाही नसतं. आणि हे सांगणं हे पाठ करून सांगणं आहे का, नाही नाही ना अनुभवातून आहे. अनुभवातून आलेलं आहे. अनुभवातून आलेलं आहे. है ना. असं मग तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही, हो सांग. हो मरण माझे मरण गेले, हा माझं केले आम्हाला, है ना. आणि दुसरंही सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, मरणाचं काय,
आपुले मरण पाहिल्या म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य असंही ते म्हणतात की नाही. मग असे हे उद्गार जर तुकाराम महाराजांचे आहेत आणि याच्यापेक्षा कितीतरी अभंग आम्ही सांगतोय, त्याच्यापेक्षा कितीतरी अभंग जे कीर्तनकार कधीच तुम्हाला सांगत नाही, असे अनुभव तुकाराम महाराजांना आलेले आहेत की नाही. मग असे अनुभव ज्ञानोबा माऊलीला आले आहेत की नाही. आले ना माऊलीला पण. मग असे अनुभव नामदेव महाराजांना आले आहेत की आले नाही. ना, आले. मग असे अनुभव नामदेव महाराजांना आलेले की नाही. नरहरी सोनाराला आलेले आहेत की नाही आलेले. गोरा कुंभाराला, सावत्र बाबाला सावत्या बाबाला आले आहेत की नाही आलेले. या सगळ्या संतांना आलेले आहेत. ते उच्च कोटीच्या उच्च स्थानावर पोचलेले होते. मग ते जर उच्च कोटीच्या याच्यावर भजनाने आणि ज्ञानाने उच्च कोटीवर पोचलेले होते तर कुठलाही जीव पोचू शकतो की नाही. 100% अनुभव माझा तो. बरोबर आहे. हो. पण त्याच्यामध्ये परत त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला स्वतः पारखलं पाहिजे की हे जे मी बोलतोय बरोबर. हे आतून खरोखर बोलतोय की पाठ करून बोलतोय. हा. म्हणून मी तुम्हाला विचार बरोबर सर. पाठ केला तुम्ही तर तुमची पठन कुशलता आहे, हा. बुद्धी चांगली आहे, चांगलं आहे. पण अनुभवातून तुम्ही बोलत असाल तर मग तुम्ही पोचाल. मग तुम्हाला काय आता पुढचा जन्म नाही, खरोखरच तुम्हाला जन्म. हा. बरोबर. पण हे सांगता आलं पाहिजे ना. हा. काय 40 वर्ष तुम्ही जर हा. केलेलं असेल सांगता. तर हा तुमचा अनुभव पुन्हा पुन्हा सांगतात हो ना. ना. असा अनुभव पाहिजे, याचा. असा अनुभव पाहिजे, असा अनुभव आहे तो ज्ञानी, असा अनुभव आहे तो ज्ञानी. तर मग त्याच्यामध्ये तशी गुरु सामर्थ्यवान पाहिजे, अनुभूतीमध्ये उतरून देणारे. हा. ज्यांच्याकडून ती शिकली ना व्हायला, त्याचे गुरु तेवढे सामर्थ्यवान पाहिजे ना, अनुभूतीमध्ये उतरून देणारे. तर तसे जर असतील तर तिला सांगता आलं असतं बरोबर. कोणी फार कठीण आहे ना. हा. सामर्थ्यवान गुरु मिळणं फार हा, कठीण आपल्या प्रत्येक कठीण नाही ना. सगळे गुरु जर असेच पैसे गोळा करायला लागले. बोलके असतील, बोलायचीच कडी बोलायचाच बात असेल तर त्या ज्ञानापासून सुद्धा काही मिळण्यासारखं देखील नाही आहे ना. बरोबर आहे. तर व्यवहार देखील तशा तऱ्हेचा मिळाले पैसे तुम्ही काय केलं, काय केलं त्याचं तुम्ही कसं काय केलं. आपला निमला बांधला का, आपला फ्लॅट एक घेतला का, आपला एक प्लॉट घेतला का, बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले का, शेअर्स घेतले का, म्युच्युअल फंडामध्ये टाकले का, तुमचं बँक अकाउंट किती आहे, इथे एक आहे, पंढरपूरला एक आहे, आळंदीला एक आहे. कसलं तुमचं ज्ञान आणि कसलं तुमचं ज्ञान समजून येतं की नाही ना. आता ईडी जाऊन आमची चौकशी करा किती आहेत. एक तो दूध म्हणून आहे ते पाठी मागे लागल्यात, स्वामीजी एक गाडी घ्या, स्वामीजी एक गाडी घ्या. मी म्हटलं आम्हाला नको. ती गेला, शेपटही गेला. आता 4-2 केस बाकीच्या राहिल्यात. त्याच्यासाठी मी कशाला स्वामीजीने गाडी घेतली म्हणून कशाला नाही, मला नको आहे सांगितलं. झालं ना. बुद्धिकल्पी पदार्थाच्या बुद्धीचा प्रकाश. बुद्धीच प्रकाशन करतो. असा ज्याचा अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला त्याचा सर्व अज्ञान अंधकार जाऊन तो सदैव काय होतो, असंख्य अद्वितीय एकरस स्वयंप्रकाश ब्रह्म होतो. त्याच्या निश्चयांमध्ये वास्तविक मागे काही कसा निश्चय असतो, मागे काही झाले नाही, अधोरेखा करा, पुढे काही व्हावायचे नाही हे ना. फक्त काय मनोरथ विलास मात्र जगत आहे. काय मनोरथ विलास मात्र जगत आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची इच्छा होत नाही त्याला. जसं चांगलं आहे, जे होतंय ते होतंय. याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करत नाही का, खात नाही का, पीत नाही का, झोपत नाही का. त्याला जगादीमध्ये गुठळ्या झालेल्या असतील कापसाच्या, तो टोपत नाही का. त्याला कधी एखादा आधार होत नाही का. सगळं होतं. बरोबर आहे.
याचा अर्थ तो भोजनाचे व्यवहार करत नाही असा नाही. तो कानाने ऐकतो, जिभेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, बुधद्वाराने मलत्याग करतो. म्हणजे हाकतो ना सरळ. मराठी बोलायला काय होतं लोकांना काय वाईट वाटतं ना, टॉयलेट कर. त्याच्यासाठी मराठी चांगला गावरान शब्द आहे. गुदत त्याच्या संस्कृतमध्ये म्हटलं गुदद्वाराने मलत्याग करतो, पायाने चालतो, थांबतो, रतिसुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी गावरान शब्द आहे बरं का. ते आपल्याला आवडत नाही, पण लोक सरळ त्या वस्त्यामध्ये बघा सरळ ते शब्द वापरत असतात बरं काय. रती सुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो, इतके व्यवहार करूनही तो सदैव स्वतःला अकर्ता अभोक्ता असतो. ही अद्भुत गोष्ट आहे ना. तर हे ऐकून खरोखर ज्ञान न झालेला माणूस देखील म्हणू शकतो की मी सगळं करून सुद्धा काही करतो ना, मी केलेलं नाही. मी अभोक्ता, मी अद्रष्टा आहे ना. मी द्रष्टा आहे, मी साक्षीचे तर नाही, मी काही केलेलं नाही. सरकार त्याला काय सोडून देईल का? नाही. जेलमध्ये ठेवेल की नाही? चोऱ्या केलेला असेल तर जेलमध्ये ठेवेल की नाही? जावं लागेल की नाही? तू जरी तोंडाने बोललास मी काय अकर्ता आहे, मी काही चोरी केलेली नाही, तरी सरकार मानेल का? रेड हँड पकडलेला आहे ना. कशामध्ये आलेला तो गुप्त डोळे आहे ना, त्या गुप्त डोळ्याने पकडलं त्यांना. काय म्हणतात त्याला? सीसीटीव्हीने पकडलं, त्याचा चेहरा आला बरोबर, पकडलं. तेव्हा असं नाही तुम्ही खरोखर काही गुरुजीजवळ बसून अगदी मनपूर्वक जर शिकला असाल, अंतरातून तुमचा घेत असेल, तर तुमच्यामध्ये ती अकर्ता अद्रष्टा अभोक्ता ही भावना येऊ शकते. तू काय सांगतोय? तो कानाने ऐकतो, जिभेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श करतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मला त्याग करतो, पायाने चालतो, धावतो, रती सुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो. काय वाटेल ते करतो बघा, शब्द वाटलाय ना. काय वाटेल ते करतो है ना. इतके व्यवहार करून तो सदैव अकर्ता अभोक्ता असतो. तर ते लोक बरं म्हणतील, बरं आहे, चांगलं आहे, तुम्ही आता चांगलं नाही काय करून सरून मोकळा उपभोग अभोक्ताच असतो. ही अद्भुत गोष्ट आहे. परंतु हा सिद्धांत असे तू समजलं का? काय सर्व काही करूनही करता अभोक्ता असतो. ही अद्भुत गोष्ट आहे, न समजण्यासारखी गोष्ट आहे. परंतु हा सिद्धांत असे तू समज. जीवनमुक्ताच्या व्यवहारात है ना, आता जे आपल्याला दिसतं ते सांगतात. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय, त्याच्याप्रमाणे तुला ज्ञाताच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये म्हणून वारंवार बजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी मनात शंका घेऊ नको, अधोरेखा कर. म्हणून काय करतात जे गुरुभक्त असतात, गुरुवर कधीही कितीही काही दोष लागला तरी काय करत नाही. माऊलीची एक ओळी आहे चालेल. तया करणी आहे आतू घडो खाती लोका घातू, परी तेने केली हे मातू बोलू नये. म्हणजे तशा महापुरुषाच्या हातानं तिने लोकांचा जरी घात झाला तरी त्याने हे केलंय असं बोलू नये, तो त्याचा करता आहे असं बोलू नये. पण हे कशाविषयी होणार? तो पहिला तर घातच करणार नाही. बरोबर आहे. नाही करणार, पण तरी मी त्याच्या पण ती अतिशयोक्तीने सांगितलं की मला त्याने घातही केला. म्हणजे चुकून छोट्या मोठ्या गोष्टी अशा त्याच्याकडून झाल्या
तरी त्याच्यावरून काही दोष देऊ नये. आता तुम्ही बघा ही गोष्ट ते कोणती आसाराम बाबू त्याचे सगळे भक्त असत सांगतात हीच गोष्ट सांगतात. काय सांगतात आमच्या गुरुजीने 50 वर्ष लाख 1-2 नाही लाखो लोकांना मुक्त केलेलं आहे. चांगलं जीवन दिलेलं आहे. त्यांच्या अखेरच्या जीवनामध्ये ही काही गोष्ट झालेली असेल आम्ही ती मानत नाही. ठीक आहे असं आमच्या गुरुजी आतून होऊ शकत नाही. काय ना असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्यापैकी जी कोणी खरोखरीची विश्वासार्ह मंडळी होती त्या मंडळीचं जराही तसभर देखील काय केलेलं आहे विश्वास ढळलेला नाही. बाकीची जी त्यांच्याकडे त्यांचे आश्रम यांची इस्टेट बघून आलेले होते अशा लोकांमध्ये जुळबोळ झाली. पण जे दृढनिश्चय होतं ते आमच्याकडे आम्हाला सुद्धा मिळालं होतं. स्वामीजी तो लालू बघा किती चोऱ्या केल्या घात चोरलेलं सगळं केलं त्याला शिक्षाही झाली आणि त्याला सोडलं. हो त्याच्यानंतर जर कोणी यांच्या जागी हा जर कोणी असता कोणी एखादा बॉलिवूड मधला कलाकार असता तर रात्री कोर्ट होऊन त्याला सोडून दिलं असतं. आता हे इतके म्हातारे झाले त्यांच्याकडून काही होऊ शकत नाही तर त्यांना सोडून दिलं पाहिजे ना. सोडून देत नाही ही विषमता दिसत नाही का असे त्यांचे शिष्य मला माझ्याशी बोललेले कुठे इकडे तुम्ही होता असं आंबे दोघायला होतं ना त्यावेळेला ते माझ्याशी बोलले. आपण कॅलेंडर ऑर्डर आता ही विषमता दिसत नाही का सरकारमध्ये. लालू सारख्या बदमाश माणसाला काय करताय तुम्ही. स्वामी इथं उदाहरण आहे, रत्नाकर कुठे जेलमधून निवडून आला आणि त्याला लोकांचे शेतकऱ्याचे पैसे खाऊन आणि गंगाखेडला आत्ता मग जेलमधून निवडून येतात हे येतात ते जाऊ द्या. पण मग आता याला थोडंसं सोडायला नको का पाहिजे त्याचं कार्य बघून 50 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे सगळ्या लोकांना मुक्त केलेलं आहे. थोडक्यात त्यांचं काय व्हायचं ते असं त्यात आपल्याला काही घेणं देणं नाही. पण जो खरा शिष्य आहे ते आपल्या गुरुच्या दोषांना पाहत नाही. थोड्याशा चुकीपिकी झाल्यावरून आपला विश्वास ढळवत नाही. दुसरी लोक जसे बोलतील बघा बघा तुमचे गुरु बघा कसे तो त्याचा म्हणतो त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नाही. पण आपण मात्र बोलू नये. गुरुमध्ये सुद्धा असे टवाळ लोक घुसलेले असतात समजलं का. आणि हे लबाडी असतात लबाड लोक असतात आणि काहीही करू शकतात आणि कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण सावध राहावं. हमेशा काय करत सावध राहावं. ज्याच्याशी आपला परिचय आहे ज्याच्याशी आपली चांगली ओळख आहे त्याच्याविषयी संपर्क ठेवून राहावा. नवीन काही कोणी काही केली असं ते तसं आहे तेवढे चमत्कार करतात हे करतात ते करतात तर आपण यांच्यावर काय करू नये विश्वास ठेवू नये. बरोबर आहे. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय बरोबर आहे. त्याच्याप्रमाणे तुला आता बघा मला काय सांगितलेलं आहे स्वतःच उदाहरण सांगतो. आता मला जर इथे मला आवड आहे कशाची काकडा ऐकावा रात्रीचं हे ऐकावेत अभंग ऐकावे आहे ना. पण मी इथे आलो की या ह्याच्यामधून हवा येते आणि मला खोकला येऊन जातो आणि मी आजारी पडून जातो. समजलं ना. आणि आजारी पडतो आणि ती एकदा खोकला लागला की त्याला निवारायला कमीत कमी 2-3 महिने लागतात. म्हणून आता मोजकून मला काय करतो तिथे तुम्ही तिथे जाऊ झाला का माणूस. आता मग परत रात्री मला 11-12 वाजेपर्यंत झोपत येत नाही. पुन्हा काय होतं की लघवीचा रोग असल्यामुळे झोपल्यानंतर सुद्धा 1-2 तासामध्ये पटकन उठून लावा. म्हणजे साधारणपणे 8 वेळेला जर मी रात्री उठतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला झोपच झाली नाही तर मग तुम्ही काय करणार.
म्हणून मला 6 वाजेपर्यंत काय करतोय मुजकून काय करतो उठवतच नाही. 6 वाजेपर्यंत झोपवतो. आता 6 वाजल्यानंतर 6:30 वाजल्यानंतर केवळ अर्धा तासात आंघोळ बिंघोळ करायचं आणि पुन्हा काय करायचं 7 वाजल्यापासून अगदी 11 वाजेपर्यंत काय करायचं पाठ चालू असायचं. मग देवाचं काय भजन होणार, देवाची प्रार्थनाही काय होणार, बरोबर आहे. तर त्यांचं म्हणणं तुम्हाला काही गरजच नाही. हे कशासाठी करायचं असतं की आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी करायची असते. तुम्हाला काय गरज नाही. आता तुमचं आयुष्य थोडं राहिलेलं आहे, म्हातारपण आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुखाने राहा. सुखाने राहा म्हणजे काय, शरीराला त्रास होतो. नाही आत्मभावा ब्रह्मभावा. तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला धावाधाव करावी लागेल, हो बरोबर आहे की नाही. हो तुम्ही आजारी पडला तर आम्हाला धावाधाव करावं लागेल, रात्रीचा दिवस करावा लागेल, जागावं लागेल, तुमच्या नाकात नाळ्या राहतील, हे राहतील, ते राहतील, मग आम्हालाच त्रास की नाही. हो मग त्याच्यापेक्षा तुम्ही शांतपणे बसा ना, हा आराम करा. तुम्ही काय शिकवायचं शिकवा, घराबाहेर पडा, ऊन असेल त्याच वेळेला घराबाहेर पडा. गेल्या वर्षाने या वर्षाला मला काय झालेलं नाही, खोकला झालं नाही, याचं कारण केवळ आणि केवळ मुचकोत. हा शुभम महाराज हो ना. बरोबर आहे. चला हे बाहेरचं झालं पण समजण्याचं. हो ना. आता वाटेल की सगळे जण काय करतात, भजन करतात, पण स्वामीजी भजनाला देवाच्या दर्शनाला सुद्धा जात नाही. है ना? आला संशय हा है ना. हा पण मी माझ्या साधना काळामध्ये है ना सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करून 4थ्या मजल्यावरून खाली येऊन परत उघड्या वरच्या मजल्यावर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा येणारा प्रार्थनेला येणारा मी, आम्ही 3 जण असायचो. ते रुद्री वगैरे म्हणायचो सकाळच्या वेळेला करणारे. कधीही आम्ही सकाळची प्रार्थना चुकवली नाही, संध्याकाळची प्रार्थना आम्ही चुकवली नाही. म्हणण्यामध्ये आम्ही आघाडीवर असायचो, बरोबर. आणि आम्हाला आनंद आहे. आमच्या साधना काळामध्ये आम्ही केलं. आता या म्हाताऱ्या अवस्थेमध्ये अनेक व्याधी लागल्यानंतर ही शिष्य लोक तुमचा काय करतात, सांभाळ करत असतात. पुढे चालतात. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय येतो. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय येतो. त्याच्याप्रमाणे तुला ज्ञाताच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये. बघा सगळे लोक भजन करतात, पण स्वामीजी सकाळी 6:30 पर्यंत झोपूनच राहतात, उठतही नाही. आणि भजन करण्याचं कामही नाही. संध्याकाळलाही ते भजन म्हणायला घेत नाही, बरोबर आहे. मग आता ज्ञाताच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये म्हणून वारंवार समजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून आहे ना त्याचा असंगत्वाविषयी मनात शंका घेऊ नको. अधोरेखा करू. पण ज्ञाता खरोखर आहे की मी खोटा आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे, समजलं पाहिजे, नाही तर तुमची बदगत होण्याची शक्यता. वास्तविक हे ज्ञानाचे चिन्ह दुसऱ्याची परीक्षा करण्याकरता सांगितले नाही व तशी परीक्षाही करता येणार नाही, बरोबर आहे. कारण ज्ञाताचा बोध हा कुठे असतो, अंतःकरण निष्ठ असतो, अधोरेखा करो. तो परीक्षकालाही पूर्ण सहवासाशिवाय कळणे शक्य नाही. किती सांगितलंय बघा, हो पूर्ण सहवासाशिवाय, ती पूर्ण सहवासाशिवाय परीक्षकालाही कळणार नाही, बरोबर आहे. तो रात्रंदिवस म्हणजे मोजकुंडालाच कळेल की स्वामीजी काय. रात्रंदिवस जो बरोबर राहतोय त्यालाच कळेल. कारण माणसं बाहेर काहीही दाखवतात, कसंही दाखवतात, अंतरंग त्यांचं कसं आहे हा त्याच्या सहवासामध्ये सदैव राहिल्यानंतर आता तो रात्रंदिवस माझ्या बरोबर, तो कुठे बाहेर गेला तर कुठे कुठल्याही व्यवहाराला, माझ्या कुठल्याही व्यवहाराला तो साक्षी असतो, है ना. स्वामीजीने आता कोणाला काय दिलं, कोणाला काय केलं, कुठे नाही म्हटलं, कुठे काय करता नाही, हे सगळ्याला तो साक्षी आहे.
अशाच माणसाला कळू शकतो ना. हो ज्ञात्याचा बोध अंतःकरण निष्ठा आहे तो परीक्षकालाही पूर्ण सहवासाशिवाय करणे शक्य नाही. ही ज्ञात्याची चिन्हे साधकाने अभ्यास करीत असतात आपल्या ठिकाणी आली आहेत की नाहीत हे पाहण्याकरता सांगितले. हे कशासाठी सांगितलंय? ज्ञात्याची परीक्षा करण्यासाठी सांगितलेले नाही. नाही ही चिन्हे तू सहवासात राहिलास ना मग तुझ्यामध्ये आली की नाही ही तुझी तू परीक्षा कर. समजतंय का? हे पाहण्याकरता सांगितले. हे वर्म लक्षात न आल्यामुळे पुष्कळ लोक ज्ञाताच्या व्यवहारावर कुत्सित टीका करीत असतात. काय करतात? हे वर्म लक्षात न आल्यामुळे पुष्कळ लोक ज्ञाताच्या व्यवहारावर कुत्सित टीका करीत असतात. ते त्यांचे बुद्धिमांद्य म्हणजे बुद्धीची मंदता आहे. असो ज्ञाताचा काय निश्चय असावा सांगावा. आपल्या विषयाच्या ठिकाणी व्यवहार करणारी इंद्रिये मी नाही किंवा ती इंद्रिय माझी नाही अधोरेखा करा. म्हणून त्याच्या व्यवहाराचा माझ्याशी संबंध नाही. इंद्रिय विषयाचा भोग घेवत किंवा त्याचा त्याग करत मी कसा आहे असंग कुठचा आहे. लोकदृष्टीने तो करता भोगता दिसला तरी दृढ बोधाच्या दिशेने तो अकर्ता भोगताच असतो. बरोबर आहे. हे केव्हाही विसरू नकोस आणि तूही असा निश्चय करून कृतकृत्य हो. केवढं सांगितलंय. ज्ञाताचा निश्चय काय सांगावा कोटक करू. आपल्या विषयाच्या ठिकाणी व्यवहार करणारी इंद्रिये मी नाही. मग ती इंद्रिय तुझी नाहीत का? नाही. ती इंद्रिय पण माझी नाही. म्हणून त्याच्या व्यवहाराचा माझ्याशी काही संबंध नाही. इंद्रिय विषयाचा भोग घेवत किंवा त्याग करत मी मात्र असंग कुठंच आहे. कोटक बंद करा. एवढं तरी जाणलं पाहिजे ना. असं म्हटलं पाहिजे ना. नुसतं पाठ करून नाही अनुभवाने. बरोबर आहे. आणि तू याचा निश्चय कर. झालं का इथपर्यंत?